IBN लोकमतच्या मुंबई कुणाचे या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आपण आहोत मुलुंडमध्ये प्रामुख्याने झोपडपट्ट्यांचा प्रश्न आहे, गटारांचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न इथं आहेत। आपल्या सोबत आहेत भाजपचे सरदार तारासिंग आहेत, रिपब्लिकन पक्षाचे विनोद जाधव आहेत, आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे चरणसिंग सप्रा, त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत नंदो वैती साहेब राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं। एकूण मुलुंडच्या ज्या समस्या आहेत त्या मुलुंडच्या समस्या प्रामुख्यानं स्लमच्या ज्या आहेत त्याच्याबद्दल लोकांचा नेहमीची तक्रार असते की इथं स्लममध्ये वेळेवर कामं होत नाहीत, त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात। ये बात आप मेरे को क्यों पूछते हो? मेरा नाम ही मेरा काम है और मेरा काम ही मेरी पहचान है। मुलुंड में बहुत कम वस्तियाँ ऐसी हैं, जैसे कि मुलुंड में अमरनगर है, ऊपर पहाड़ी है, पहाड़ी इलाके पे म्यूनसिपैलिटी के या दूसरे कार्यक्रमों में थोड़ी तकलीफ होती है। अब पानी ऊपर नहीं जाता है, साफ़ सफाई के लिए म्यूनसिपैलिटी वाले ऊपर जाते नहीं हैं, तो ऐसी कई जगह हैं जहाँ पे थोड़ी बहुत तकलीफ होती है। परंतु ये कहना कि नगर सेवक काम नहीं करते, ये बात नहीं है। हर वार्ड के नगर सेवक कोई भी पार्टी का होगा वो रात दिन काम करता है और जनता की तकलीफ को दूर करने का प्रयास करता है। आज आप देखो कि मुलुंड का नक्शा, जब भी मैं पहले 10 साल 20 साल पहले आया था तो बहुत दादागिरी चलती थी। ये बिल्डिंग में आपने फ्लैट लिया तो मेरा हिस्सा किधर है, सप्रा साहब नई गाड़ी लाया हमारा हिस्सा किधर है, ऐसा वो लोग बोलते थे। आज देखो यहाँ पर आप देखेंगे कि कोई दादागिरी नहीं है। हर पार्टी के लोग जो भी आता है, एक भी ऐसा नहीं होगा जिसका काम कोई नहीं करता होगा। हर नगर सेवक ये प्रयास करते हैं और आजकल तो थोड़ा ज़्यादा प्रयास करते हो, क्योंकि थोड़े दिनों बाद 75 दिन रह गए इलेक्शन के लिए, इसलिए हर एक प्रयास करता है कि उसका काम प्रत्येक जण प्रयत्न करतो। प्रामुख्यानं त्यांनी आता स्पष्ट केलं की काही डोंगराळ भागात आहे तिथं कामं होत नाहीत। भाजपनं जे दावा केला आहे की सगळ्यांनी कामं केलीत, कामं करण्यात खूप ॲग्रेसिव्ह असतात नगरसेवक, काय तुमचा अनुभव? ना, अतिशय चुकीचा दावा आहे भारतीय जनता पार्टीचा। कारण तुम्ही या ठिकाणीच पहा की हा विषय आहे मुंबई कोणाची, महानगरपालिकेचा विषय आहे आणि महानगरपालिकेमधले 3 नगरसेवक मुलुंडमध्ये भाजपचे आहेत। 3पैकी एकही नगरसेवक या ठिकाणी दिसत नाही। का दिसत नाही? म्हणजे हे जे त्यांचे ते क्लेम करतात की खूप कामं केलेले आहेत, आता उघड पडणार म्हणून ते इथे आलेलेच नाही, फक्त आमदार साहेबांना या ठिकाणी पाठवलेलं आहे। अनेक प्रश्न आहे, ते झोपडपट्टीचा प्रश्न असू द्या, नाळे गटराचा प्रश्न असू द्या, तोही तसा आहे। रोडच्या विषयी खड्डे तसेच नेहमी प्रत्येक म्हणजे पावसाळ्यात तसे खड्डे असतात, किंवा डम्पिंग ग्राउंडचा विषय अतिशय मोठा। गेल्या 20 वर्षापासनं म्हणजे भाजप आणि शिवसेनेची जी सत्ता आहे त्यांनी डम्पिंग ग्राउंडच्या विषय काही केलेला नाही। अनेक आश्वासनं दिले, अमुक तारखेला बंद होणार, सर्व होणार, काहीच नाही। 20 वर्षात एकही प्लांट त्या ठिकाणी ते आणू शकले नाही, एकही उपक्रम राबवू शकले नाही। मुलुंडमध्ये जवळजवळ 10 DP रोड पेंडिंग आहेत। 10 DP रोडचे कामं 20 वर्षात भाजपचे आमदार किंवा नगरसेवक किंवा खासदार काही करू शकले नाही। म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत, गटराचे, DP रोड, डम्पिंग। मुलुंड पूर्वीला एक्सेस म्हणजे एकच एक्सेस आहे, त्या ठिकाणी ट्रॅफिकची एवढी कोंडी होत आहे, म्हणजे अतिशय लोक परेशान आहेत, तरी काही होत नाही। त्या ठिकाणी दुसरी पर्यायी जागा घ्यावी किंवा ते करावी। 20 वर्ष झाले त्यालाही। 20 वर्षात भाजपनं इथं काही केलं नसल्याचं काँग्रेसचा दावा आहे। आपण मनसेकडनं जाणून घेऊया की खरंच दावा केला जातोय भाजपच्याकडून की कामं झालेले आहेत, काय तुमचा अनुभव? सन्माननीय सप्रा साहेबांनी सांगितलं त्याशी मी सहमत आहे, पूर्णपणे सहमत आहे। 3 नगरसेवक भाजपचे या लोकांनी विश्वासाने या ठिकाणी निवडून दिले, परंतु आज मी दावा करू शकतो की आज त्यांनी प्रकाश गंगाधर यांनी सांगितलं होतं अगरवाल हॉस्पिटलची आम्ही डागडुजी करू, 700 खाटांचं हॉस्पिटल करू, 700 खाटांचं त्या ठिकाणी करू, पण अद्याप तिथून सुरुवात झाली नाही। ही अवश्य बातमी आहे। आज रस्त्यांची जी परिस्थिती आहे, खड्डेमय रस्ते आहेत, त्याला कारण दोषी कंत्राटदारांना टेंडर दिली जात आहेत। टेंडरची कामं आजही दोषी कंपनीला दिली जात आहेत। अनेक अशा गोष्टी आहेत की त्यामध्ये सत्तेत असून सुद्धा कामं होत नाहीत। हे शिवसेनेचे उद्धव ठाकरे बोलतात, ज्यांच्यावर यांची महापालिकेत 20 वर्ष युती आहे आणि ह्यांच्या फक्त लोकांचा हा तमाशा ते फक्त दाखवत आहेत की आमची युती आहे, पण लोकांना तर कळून चुकलेले आहेत। ह्या मुलुंडकरांचे प्रश्न ह्यांनी सत्ता 20 वर्ष असूनसुद्धा काही सोडवले नाहीत। मुलुंड पूर्वेचा ऐका पूर्ण, मला जर बोलता पूर्ण बोलून द्या। आज मुलुंड पूर्वेला पोस्ट ऑफिस नाही आहेत, ह्यांचे आमदार खासदार आहेत, का हे लोक जागा देऊ शकत नाहीत?
कलेक्टर लँडवर ह्या लोकांनी स्वतःची समाज कल्याण केंद्र खोललेली आहेत, पण ज्येष्ठ नागरिकांची मुलुंड पूर्वेच्या लोकांना पश्चिमला यावं लागतंय. हे स्वतःचा एक हॉल देऊ शकत नाहीत. आज ट्रॅफिकचा प्रश्न आहे. मुलुंड पूर्वेला फक्त एकच अनेक प्रश्न मी तुमच्याकडे येतो परत. 20 वर्षात डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न असेल किंवा इथले अनेक प्रश्न आहेत ते सोडवू शकले नाहीत. आपण भाजपकडे जाणार आहोत. त्यापूर्वी एकदा रिपब्लिकन पक्षांकडनं जाणून घेऊया की स्लममध्ये मोठ्या प्रमाणात रिपब्लिकन पक्षाचा मतदार राहतो. किती कामं होतात? नगरसेवक भाजपचे आहेत, आमदार भाजपचे आहेत. या ठिकाणी मुलुंडमध्ये आणि खास करून आमच्या वॉर्डामध्ये आता तो 103 आणि 104 मध्ये असा डिवाईड झालेला आहे. पूर्वी 99 वॉर्ड होता. तुम्हाला या गार्डनचीच परिस्थिती प्रथम सांगतो. गेल्या 20 वर्षापासून म्हणजे 3-4 वेळेस नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत. म्हणजे भाजपचा असेल, अगोदर राष्ट्रवादीचा असेल, आता राष्ट्रवादीचा असेल. या ठिकाणी जे स्ट्रक्चर दिसते तुम्हाला त्या स्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये आम्ही कित्येक वेळेस सांगितलं की आम्हाला तो रिपेअरिंग करून द्या व्यवस्थित, आणि आमच्या संस्थेला द्या किंवा कुणालाही द्या, पण व्यवस्थित बनवून द्या. परंतु किंवा डिमोलिश करून टाका. त्या ठिकाणी अज्ञात काय प्रकार घडू नये. परंतु त्याच्यावर टी विभागाचे अधिकारी देखील कुठल्याही प्रकारचं ध्यान देत नाही. आत्ताच दुसरी गोष्ट अशी आहे का शनिवारी या मुलुंडमध्ये निसर्गरम्य असं एक शहर आहे. मुलुंड म्हणजे झाडांसाठी एक प्रख्यात असं एक शहर आहे. डोंगराच्या कडेला संपूर्ण मोठे मोठे झाडं आहेत. मुलुंडमध्ये मोठे झाडं आहेत. या ठिकाणी रिचर्डसन कुर्डस आहे. रिचर्डसन कुर्डसमध्ये 126 झाडं कापलेले आहेत. त्याचं टी वॉर्ड अधिकाऱ्यांचंच मत आहे का या ठिकाणी 126 झाडे कापलेली आहेत. परंतु त्या रिचर्डसन कुर्डसच्या कुठल्याही मॅनेजिंग कमिटीवर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. जेणेकरून त्यांना सांगितले का त्यांच्यावर FIR लॉन्च करा, परंतु फक्त NC मध्येच भागवलं गेलेलं आहे. मी शनिवारी 26 नोव्हेंबर रोजी चेक नाग्या येथे मी तक्रार दिलेली का बाबा या ठिकाणचं झाड आपण कापू नका, त्याला सुशोभीकरण करा आणि त्याला चांगलं आर्टिफिशियल करून सुंदर असं दिसेल. त्यामुळे मी असं पत्र एक 8 महिन्यापूर्वी केलेलं. परंतु त्या ठिकाणची ती भोई मॅडम आहे आणि आयुक्त असतील टी विभागचे सकपाळे साहेब वगैरे, यांना मी वारंवार विचारणा केल्यानंतर मला एकही पत्र त्यांनी दिलेलं नाही. परंतु शनिवारी त्या ठिकाणी अचानक झाड कापण्यासाठी आले आणि मी ते विचारणा करण्यासाठी गेलो. फक्त विचारणा करण्यासाठी गेलो तर माझ्यावर 353चा गुन्हा दाखल केला साहेब. 353चा गुन्हा दाखल केला. यातून हेच स्पष्ट होत आहे की प्रशासन काम करत नाहीत. जे कामं करणार आहेत त्यांच्या विरोधात दबाव आणला जातो केसेस घेऊन. 20 वर्षात तुमच्याकडे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सुटला नाही, DP प्लॅनचा, असं काँग्रेसने आरोप केला आहे. कांग्रेस वाले को दो ही बात आती है. आप इससे पहले जितना भी आपने बाइक दिया होगा वो सब में यही रोना रोते हैं. इनको पूछो कि आपके पृथ्वीराज चौहान थे ना, तो उसके बाद आप और हम कितनी बार गए थे, क्यों नहीं निकाला? हमारा तो अभी 2 साल हुआ ना. मुंबई में डंपिंग ग्राउंड के लिए बहुत तकलीफ है, ये मैं भी समझता हूँ. और कई बार हमने उसका प्रयास किया, दूसरी जगह ले जाने का प्रयास हो रहा है. परंतु 20 साल तो काँग्रेस वाले थे ना. 15 साल काँग्रेस वाले काय केलं? आम्ही यांच्या संघात गेले होते. कितीदा गेले? काय नाही पृथ्वीराज चौहानने ॲक्शन घेतलं. हे नुसता आजच्या दिवस काय करतो की आपला TV आलं की आम्ही एक दुसऱ्याच्या उलटच वार्ता करणार आहे. नाही, पण हे मात्र सत्यस्थिती आहे का? तुम्ही इथं आमदार आहात एवढे वर्ष, प्रश्न सोडवू शकणार DP प्लॅन आणि कचऱ्याचा सर्व काम चाललेलं आहे. अगर हम प्रश्न छुड़ाते नहीं थे तो आज हमारी जीत कैसे होती है? बघा 52 सीट घेतली महाराष्ट्रमध्ये. आता येणारे महानगरपालिका चुनावामध्ये बघा 6 सीटा घेतो मुलांमध्ये. आम्ही निवडून काय येतो हा प्रश्न उपस्थित केला आहे भाजपच्या वतीनं. त्यामुळेच आमच्याकडनं कामं झाली. मात्र काँग्रेसनं स्पष्ट केलेलं आहे की या 20 वर्षात डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न असेल किंवा DP प्लॅनचे प्रश्न असतील ते सुटलेले नाहीत. आपण घेऊया एक ब्रेक नंतर जाणून घेऊया या इथल्या अविकसित जो भाग राहिलेला आहे आणि जे DP प्लॅनचे प्रश्न आहेत ते कुणामुळं खरं तर राहिलेत, ते का रखडलेत हे जाणून घेणार आहोत मात्र एका ब्रेकनंतर. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात मुंबई कुणाची मध्ये. आरोप बरेच होत आहेत. DP प्लॅनचे प्रश्न प्रलंबित आहेत, डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे. तुम्ही नगरसेवक आहात, काय हे सोडवू शकलं नाही? DP प्लॅनचा प्रामुख्याने प्रश्न मुलुंड पूर्वच आहे. मुलुंड पूर्व हा VV फडके मार्ग म्हणजेच वासुदेव बळवंत फडके मार्ग हा केळकर कॉलेजच्या इकडे येऊन थांबलेला आहे आणि पुढे तो गोरेगाव मुलुंड लिंक रोडला जोडून आणखीन पुढे घाटकोपरपर्यंतचा DP रोड आहे. पण महानगरपालिकेच्या रस्ता रेषेमध्ये तो DP मध्ये आहे.
पण गेले कित्येक वर्ष नगरसेवक म्हणून मी 2 वेळा, बाकीचे नगरसेवक, बाकीचे आमदार, बाकीचे खासदार बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला, पण त्याला काही यश आले नाही. म्हणजे MLC आमचे सफरासाहेब सगळ्यांनीच प्रयत्न केले, अजून काही यश आले नाही. कारण काय, ही एक ऑटोनॉमस बॉडी आहे, केंद्र शासनाच्या अखत्यारीत येते, पण केंद्र शासन दिल्लीत नाही, ही जयपूरला यांची ऑटोनॉमस बॉडी असल्यामुळे ते सॉल्ट डिपार्टमेंटची एक वेगळीच दादागिरी आहे. त्याच्यामुळे तो हा प्रारंभी झाला. तुमचं केंद्रात सरकारमध्ये होता, तुम्ही राज्यात होता, तरी हा प्रश्न सुटू नाही शकला? नाही, प्रयत्न केले आणि अजूनही आमचे प्रयत्न चालू आहेत, लवकरात लवकर प्रश्न सुटावा. डम्पिंग ग्राउंडच्या बद्दल बोलाल तर 2005 सालीच त्या डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपलेली आहे. त्यावेळेलाही मी नगरसेवक होतो, त्यावेळेचे अतिरिक्त आयुक्त रोतो साहेब त्यांनी सांगितलं होतं की त्याची क्षमता संपल्यानंतर आम्ही पर्याय जागा बघू. पर्याय जागा कांजूर बघितली, पण कांजूर तेवढी पूर्व उपनगराकरता किंवा पश्चिम उपनगराचा शहराचा कचरा झेलणे इतपत शक्य नाही, कारण 7,000 टन रोजचा कचरा येतो. तर क्षमता कधीच संपलेली आहे, पण त्याच्यावरती प्रक्रिया करणं गरजेचं होतं. मगाशी आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया करणं गरजेचं होतं, पण प्रक्रिया काय आपण काय करत नाही आणि तसंच डोंगर आपण त्याच्यावरती रचतो. आणि आताच गेल्या महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, 2-3 महिन्यामध्ये की मानपूरलाही आग लागली होती, तिथेही वेगळा प्रकार झाला होता. अशाप्रमाणे आपल्या मुलुंडमध्ये डम्पिंग ग्राउंड ही कोणालाच नको आहे. एकूणच डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सर्व पक्षांना विरोध असतानाही तो सुटत नाहीत का? तुम्ही राज्यात सरकारमध्ये होता, केंद्रात होता, विधान परिषदेत तुम्ही प्रतिनिधित्व केले, तरी प्रश्न सुटत नाही का? तुमचं सरकार पण याच्याकडे पॉझिटिव्ह बघत नव्हतं? नाही, सरकार पॉझिटिव्ह बघत होती. सरकारनी परमिशन जी आता अर्धीवट रोड झालेली आहेत अर्धी, ती आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये जेव्हा पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचा राष्ट्रवादीचा शासन होता त्या काळातली आहे. त्या पुढचा जो भाग सॉल्ट कमिशनरचा आहे, छोटा भाग आहे, त्यासाठीच प्रॉब्लेम आहे. आता तेच आम्ही आग्रह करतो की राज्य शासन पण भाजप शिवसेनेचा, केंद्र शासन पण तिथे आहे आणि महापालिकेत 20 वर्षापासून आहेत, लवकर करून घ्या, तोच आमचा आग्रह. आणि दुसरा, हॉस्पिटल जे आहेत महानगरपालिकेचे, ते रुग्णालयामध्ये अतिशय वाईट परिस्थिती आहे. तुम्ही पहा, औषध नाही, डॉक्टर नाही, पेशंट आहे तर बेड नाही. मग तिथे शवागारची एक रिक्वायरमेंट गेल्या 20 वर्षापासून आहे, शवागार नाही मुलुंडमध्ये, राजावाडीला जावं लागतं आपल्याला. त्यानंतर आपला पॅथॉलॉजिकल सेंटर, त्याची आपल्याकडे MRI, CTC स्कॅन काहीच नाही या ठिकाणी, काहीच सुविधा या ठिकाणी नाही आहे. ती गेल्या 20 वर्षापासून लोकांची मागणी आहे. तरी भाजप शिवसेना हे 20 वर्षापासून सत्तेत आहेत महानगरपालिकेत. आता आमदार साहेब इथून पळून गेले. का पळून गेले? त्यासाठीच की त्यांच्याकडे उत्तरं नाही आता. म्हणजे 20 वर्षापासून महानगरपालिकेत असून ते सांगतात की काँग्रेसच्या शासनाने डम्पिंग ग्राउंडचं कार्य का नाही केलं. डम्पिंग ग्राउंड हा महानगरपालिकेच्या अंडरमध्ये आहे, मग राज्य शासनाचा फारसा भाग येत नाही यामध्ये, म्हणून ते पळून गेलेत. भाजपाचे आमदार इथून कार्यक्रमातून निघून गेल्यामुळे पळून गेल्याचा आरोप होतो. शिवसेनेचे आपल्या सोबत आहेत, सत्ताधारी पक्ष आहात तुम्ही. शिवसेनेचा सत्ताधारी पक्ष असतानाही इथले हे प्रश्न आहेत जे सुटले नाहीत. तुमची जबाबदारी नाही का? अपयश हे तुमच्या पक्षाचं नाही का? आमचं युतीच्या हिशोबाने आमचं काम चालू आहे. मुंबई महानगर दवाखान्याचं काम घेतलेलं आहे, कालिदासचं काम घेतलं आहे, बरेच रोडचे प्रश्न, नवीन आमचं युतीचे प्रश्न आम्ही काम करत आहोत. काम करत आहात, मात्र अजून 20 वर्षापासून पेंडिंग आहेत, ते अपयश नाही. चाललं. आज पण एक नवीन गोतवली भूमिपूजन झालेलं आहे, लोकार्पण केलेलं आहे. लोक काय ना काय महानगरपालिकेच्या माध्यमातून काय ना काय हर आठवड्यातनं काय ना लोकार्पण, टनल काय ना काय माध्यमात चालू, युती शासनाच्या वतीने काम चालू आहे. कामं करत असल्याचा दावा शिवसेनेकडनं होतोय. आपण रिपब्लिकन पक्षाचे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधी आहेत. काय सांगाल तुम्ही की झोपडपट्ट्यांमध्ये भाजप आणि शिवसेनेचे लोक काम करताना कितपत हे करतात? नाही, आता सगळ्यांनी त्यांच्या भूमिका मांडलेल्या आहेत, परंतु आता तुम्ही चांगला प्रश्न विचारला, मी पण तो मांडणार होतो. आज महानगरपालिकेचे आयुक्त अजय मेहता हे बिल्डरांचे दार्जिने आहेत का झोपडपट्टीच्या लोकांना उद्ध्वस्त करायला निघालेले आहेत? 14 फुटाचे लोकांनी घरं 25-25 वर्षापासून बांधलेले आहेत, परंतु त्यांना आता नोटिसा महानगरपालिकेच्या वतीने मुलुंड कॉलनी झाले, इंदिरानगर झाले, या ठिकाणी नोटिसा द्यायचं काम चालू आहे. बिल्डर लॉबी अनधिकृत बांधकामं करते, त्यांच्याकडे कोणताही नगरसेवक बघत नाही आहे. दुसरा प्रश्न असा आहे, मुलुंड ईस्टला मनसेच्या नगरसेविका आहेत, त्या ठिकाणी नीलम रियालिटीचं काम चालू आहे, त्या ठिकाणी DP रोड गायब केलेला आहे, नाला गायब केलेला आहे, तिकडे मनसेच्या नगरसेविकेचं दुर्लक्ष आहे. महानगरपालिकेला आम्ही अर्ज केलेला आहे,
ते सांगतात सेंट्रल एजन्सी का जा, सेंट्रल एजन्सी का वरलीला गेलं का ते सांगतात मुलुंडला टी वाढला विचारा. आपण जाणून घेऊया मनसेचे आहेत आपल्याकडे मनसे महापालिका आघाडीवर आहे. म्हणजे जर महापालिकेचे अधिकारी आपण अनेकदा पेपरमधनं बघतोय की कितीतरी लोकांना निलंबित केलेलं आहे आणि अजून ते सुधारत नाही आहेत. आता जसं मी सांगितलं हॉस्पिटलचा प्रश्न, मुलुंडचं पूर्वेचं सावरकर रुग्णालय, त्या ठिकाणी सोनोग्राफीची मशीन आहे पण डॉक्टर नाहीत, सर्जिकलसाठी डॉक्टर अवेलेबल नाहीत. कोणाला तुम्ही जाऊन स्वतः चौकशी करा, तुम्ही प्रतिनिधी आहात, लोकांचे तुम्ही आरसा आहात, तुम्ही जाऊन ते त्या ठिकाणी पहा आम्ही जे सांगतोय ते सत्य आहे की नाही, तुम्ही सत्य पडताळून पहा. आजचा फंड आमदार गेले ना आत्ता, त्यांचे 3 नगरसेवक भाजपचे असे ज्यांना विश्वासाने निवडून दिलं आतापर्यंत आणि शिवसेनेच्या जीवावर निवडून आले गेले अनेक वर्षे ते लोक. तर माझं असं म्हणणं आहे की एवढे वर्ष ह्यांना सत्ता देऊन सुद्धा आज स्लम एरियामध्ये हे लोक काम करत नाही. आमदार वगैरे आमदार तर करत नाहीच, हे पण लक्ष देत त्यांचे निवडून आलेले नगरसेवक. पण आमदारांचा फंड कुठे वापरला जातोय तर सोसायट्यांमध्ये जाऊन त्यांचे बोर्ड बघा ना, सरदार तारासिंगांचे बोर्ड तुम्हाला आमचे कार्यकर्ते नेऊन दाखवतील की कुठे कुठे बोर्ड आहेत आणि कशा पद्धतीने. म्हणजे 10,000चे लादे असतील तर 30,000चा बोर्ड असतो लोखंडाचा असा मोठा. बघा तुम्ही मुलुंडमध्ये सगळं दिसतील तुम्हाला बोर्ड. पण एकूण आता त्यांनी सांगितलं मनसेच्या नगरसेवक असतात नाही, नाही, काय करणार? तुमच्या पक्ष अधिकारी लाचखोरी. तुमच्या पक्षाचे काम. नगरसेवक पण ऐका, गेल्या 20 वर्षात या ठिकाणी भाजप युतीची सत्ता असताना सुद्धा लोकांनी विश्वासाने आम्हाला त्या ठिकाणी निवडून दिलं. गेल्या 10 वर्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकांसाठी रस्त्यावर उतरली. VPM कॉलेजचं डोनेशनच्या नगरपालिकेचे कामं आहेतच. डीपी रोड गायब केल्याचा आरोप केला मनसेच्या. चुकीचं आहे, त्यांनी आधी माहिती घ्यावी. चुकीचं आहे, त्यांना भेटून सांगेन, त्यांची समज देईल, त्यांचं मी समाधान करेन. त्याबद्दल विश्वास ठेवा आमच्यावर. पण मला एवढं सांगायचं आहे की आज महापालिकेच्या नगरसेवकांचा फंड जो वापरायचा असतो या ठिकाणी, तर आमदार कुठे करतात? आमदार त्यांचा फंड वापरतच नाहीत. आमदार त्यांचा फंड वापरत नाहीत. आपण पुन्हा जाऊया शिवसेनेकडे. जो आरोप होतोय की कामं होत नाहीत आणि फक्त निवडणुका जिंकण्याच्या हिशोबाने जर म्हटलं तर लोकांचे कामं होत नाही, निवडून जात जरी असला तरी, आणि बिल्डर धार्जीने निर्णय घेतले जात आहेत. असं काय नाही आहे, चुकीचं आहे. आणि इथे कामं तुम्ही मुलुंडला बघू शकता, हॉस्पिटलचंही काम चालू आहे, कालिदास सर्कल त्याचं काम चालू आहे. मुलुंडला बहुतेक पाणी समस्या जे आहेत मुलुंडला योग्य वेळेने युती शासनाच्या वेळी काम चालू. पण रुग्णालयात डॉक्टर नाहीत असा आरोप होतोय. डॉक्टरांचा प्रश्न आहे. मागे आमचं शिष्टमंडळ गेलेलं आणि त्या डॉक्टरांमध्ये आम्ही सांगितलेलं आहे, ते बोले लवकर जे 2-4 कमी आहेत ते आम्ही पूर्ण करू. अनेक ठिकाणी हॉस्पिटलमध्ये स्वतः शिवसेनेचे सत्ताधारी पक्ष पण मान्य करतायत की डॉक्टर नसल्यामुळं अनेकदा समस्या निर्माण होतात. मात्र ह्या समस्या लवकर सुटतील अशी अपेक्षा ते व्यक्त करतात. घेऊया एक ब्रेकनंतर जाणून घेऊया इथल्या ज्या नागरी समस्या आहेत त्या सोडवण्यात कोण अपयशी ठरत आहे, खरे त्याचे जे गुन्हेगार आहेत ते नक्की कोण आहेत. मुंबई कुणाचीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण जाणून घेत आहोत मुलुंडच्या समस्या. मुलुंडमध्ये रुग्णालयाचे प्रश्न आहेत, DP प्लॅनचे प्रश्न आहेत, डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहेत. अनेक प्रश्नांना सामोरे इथले नागरिक जात आहेत. आपण जाणून घेऊया महिलांकडनं की इथले प्रश्न सोडवण्याचा दावा केला जातो शिवसेनेकडनं. कसं तुम्ही इथं राहत असताना तुम्हाला कुठल्या समस्या सामोरे जावं लागते? स्थानिक ठिकाणी नगरसेवक BJPचे शिवसेना युतीचे आहेत. या ठिकाणी तुम्हाला मी एरियाचे नावही सांगणार, रामगड म्हणा, इंदिरानगर म्हणा, या ठिकाणी मनसेचे पदाधिकारी उभं राहून गटर साफ करून घेतात. यांना लेटर दिलेले आहे, तुम्हाला लेटरची कॉपी दाखवणार, त्यांच्या स्थानिक लोकांच्या सह्याही दाखवणार. पण मनसेच्या पदाधिकाऱ्यांना उभं राहावं लागतं. जेव्हा आम्ही गंगाधरेंकडे त्या रहिवासी गेले गंगाधरेकडे, बाबा आमच्याकडे गटरचा जास्त प्रॉब्लेम चोकअप झाले, तर त्या नगरसेवकांनी काय उत्तर द्यावं की माझा फंड संपलेला आहे, आता माझा फंड नाहीये, कामं तुमची तुम्ही स्वतः करून घ्या. लोकांना ज्या पद्धतीने अशी उत्तर दिली जातात. आपण काँग्रेसकडनं पण जाणून घेऊया. ज्या पद्धतीने सांगितलं जातं की फंड संपलाय मात्र कामं, तुमचा काय अनुभव आहे? नाही, फंड वगैरे काय नाही, इच्छाशक्तीचा अभाव. शिवसेना भाजपची सत्ता ही महानगरपालिकेमध्ये कित्येक वर्ष, 20-25 वर्ष आहे. मुलुंड विधानसभा क्षेत्रातील 6 प्रभाग आधी 7 होते. मात्र तुम्ही जर अभ्यास केला या प्रभागांचा अभ्यास जर केला तर इथे कुठल्याही नवीन स्वरूपाचं कुठलेही प्रकल्प आणण्यात अयशस्वी ठरलेले आहेत. आमदार असू दे, नगरसेवक असू दे, एकही विद्यालय नवीन उघडलेलं नाही, एकही कॉलेज उघडलेलं नाही, गार्डनची व्यवस्था करण्यात आली नाही. जे अस्तित्वात जे प्रकल्प सुरुवातीपासून जे अस्तित्वात आहे त्यांचं निदान त्यांनी परिरक्षण तरी नीट करावं.
ते पण झालेलं नाही त्यांच्याकडे. तर सगळ्याच बाबतीत नवीन प्रकल्प आणण्यात यशस्वी ठरलेले आहेत. मी येतो तुमच्याकडे परत. मात्र नवीन जे जुने प्रकल्प आहेत त्यांची डागडुजी करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप होतोय. काय सांगाल? माझा इथं BMC आणि शिवसेनेचा एकच प्रश्न आहे की गेल्या 20 वर्षापासून इथं BJP आहे आणि महानगरपालिकेमध्ये आमदार पण त्यांचा, खासदार पण त्यांचा. जर आमदारांना माहीत नाही की त्याची कामं काय, नगरसेवकाची कामं आमदार करतात आणि नगरसेवकाची कामं करतच नाही. आज झाड आहे, झाड जगलं तर माणूस जगला असा प्रश्न आहे. माझा एक BMC आणि शिवसेनेचा प्रश्न आहे की आज जेवढी पण कंस्ट्रक्शन लाईन आहे त्याच्या समोरची झाडं काम मरतात, त्याची झाडंच कापली का जातात आणि आम्ही त्याची उत्तर उच्चार जातं BMCला तर आम्हाला म्हणतात नाही नाही, हे असं नाही, ते सुकून तुटलेले. असं होत नाही. हे म्हणजे अत्याचार BMCचा आणि BJP शिवसेनेचा लोकांवर आणि झाडावर अत्याचार चालू आहे. एकूण झाडं तोडली जात असतात. तुम्ही काय सांगाल, कसे कामे होत आहेत? मी राहुल गायकवाड, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा संघटक म्हणून काम करतो. मुलुंडमध्ये जर का तुम्ही पूर्णपणे जर का व्यवस्थित सर्वे जर का केलात तर सगळ्यात जास्त बोर्ड्स प्रत्येक सोसायटीच्या बाहेर एका ठराविक पक्षाच्या आमदार किंवा खासदारांचेही आहे. विषय हा येतो की काम जे करतात ते आमदार फंडातून काम होतं आहे का नगरसेवक फंडातून काम होतं आहे. आणि त्याच्यातूनही जर का तुम्ही पाहिलं की मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, ह्या भूमिकेतून जर का ह्यांचं सुशासन आणि प्रशासन चालू असेल तर काय कोणाचा जबाब कोणी मागायचा? आजही तुम्ही पाहिलं असेल मुख्यमंत्र्यांचा आज 1 तारखेचा जो कार्यक्रम आहे तिथे त्याच्या संदर्भात पूर्ण नाहूर म्हणजे ऐरोलीचा ब्रिज जिथून चालू होतं तिथून ते पूर्ण नाहूर रोडपर्यंत बॅनरबाजी चालते. एका साईडला सुशासन म्हणून सांगितलं जातं की बॅनर महापालिकेचे ऑर्डर असतात की बाबा बॅनर लागले नाही पाहिजेत, आणि एका साईडला ह्यांचेच सरकार, राज्यातही यांचं सरकार, यांचं महापालिकेतही यांचं सरकार. मग हा प्रकार चाललाय काय? आजही तुम्ही पाहिलं असेल इथे सत्तेचा बाजूला दुरुपयोग होतोय. दुरुपयोग चालू आहे. यांनी ज्या पद्धतीने सांगितलं नवा प्रकल्प आणण्यात तुम्ही अपयशी ठरलाय आणि महत्त्वाचं म्हणजे झाडं तोडत असताना कारवाई होत नाही. शिवसेना एकदम शांत आहे या विषयावर. झाडं तोडणं कारवाई होते साहेब. ज्याने माहितीच्या अधिकाऱ्यांना जे कंप्लेंट करतात त्यांना तक्रार घेऊन ते एकदम निश्चितपणे अधिकारी तिथं जातात. सर्व काय आहे हे जे पण यांचा आरोप बिनबुडाचा आहे. बाकी जे आज विषय बॅनरचा आहे, बॅनर एकही बॅनर नाही, तुम्ही जाऊन चेक करू शकता, एकही बॅनर नाही आहे तिथे. कोण काही बोलू दे, एकही बॅनर जागेवर नाही आहे. हे लोकांचं फक्त विरोधात बोलायची सवय आहे. लोकांच्या विरोधात बोलायचे प्रश्न आहेत. आपण यांच्याकडनं जाणून घेऊया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या वेळेला सत्तेत होता इथं त्यावेळेला तुम्ही इथं प्रकल्प 20 वर्षात आणू शकले नाही नवीन, असाही आरोप होतोय. काय तुम्ही सांगा? नवीन प्रकल्प असे भरपूर झालेले आहेत. सिलिंग झालं काँग्रेस आणि आघाडीचे सरकार. मुलुंडमधलं मुलुंडमधलं मी आता गेली 10 वर्ष नगरसेवक आहेत आणि टोटल 24 वॉर्ड आहेत. मुंबईमध्ये 24 वॉर्ड आहेत. 24 वॉर्डपैकी टी वॉर्ड आहे ना, हा मुंबईमध्ये 1 नंबर आहे. तिथे ओपन स्पेस आहे. ओपन स्पेस ह्या अख्ख्या मुंबईमध्ये जास्ती कुठे असतील तर टी वॉर्डात असतील. आणि टी वॉर्डामध्ये जास्ती स्पेस इथे 4 वॉर्ड आहेत. मुलुंडपूरला 2 वॉर्ड आहेत. त्या 2 वॉर्डामध्ये मी विविध ठिकाणी नगरसेवक होतो. एक तर 2002 साली होतं, नाही तर 2012 साली. सगळ्यात जास्ती ओपन स्पेस, गार्डन, ग्राउंड जे असतील ते मुलुंड पुरवलं. ओपन स्पेस आहे, मात्र आरोप जो होतोय ग्राउंड त्याचं मेंटेन होत नाही. ते कसे डेव्हलप केले ना, चला ना सर दाखवतो तुम्हाला कसे डेव्हलप केले ते बघा. आणि येणारा प्रकल्प ह्या आता 2 दिवसात ॲडव्हर्टाइजमेंट येणार, टेंडर येणार. त्याला जवळजवळ संभाजी ग्राउंडला 6.5 कोटीचा खर्च अपेक्षित आहे. कोट्यवधीचा खर्च अपेक्षित आहे आणि मेंटेन केलेलं सांगताय तुम्ही. काय अनुभव इथला? खरंच मेंटेन होत आहेत? माझा अर्धवट घेतला. टेंडर हे 2 दिवसात टेंडर नोटीस निघणार आहे. आणि हरिओम नगरला ते पण 3 वर्षापूर्वी डेव्हलप केलं होतं. त्याकरताही जवळजवळ 12 कोटीचं टेंडर नोटीस हे 2 दिवसात निघणार आहे. नाही, हे बरं आहे जे नंदू आहे ती सांगतात. पण एक मी प्रामुख्याने बघितलेलं आहे की गार्डन जे डेव्हलप होतात ते सोसायटीच्या जे श्रीमंत लोक ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी जास्त गार्डनचं निर्माण होत चाललं आहे. आता बघा, ह्या ठिकाणी झोपडपट्टी आजूबाजूला, ह्या गार्डन किंवा ह्या ग्राउंडला कोणी बघत नाही. असे अनेक ग्राउंड आणि अनेक गार्डन पडलेले आहेत जे झोपडपट्टीची वसाहत आहे त्यामध्ये आहेत. त्याला महानगरपालिका काही पैसे देत नाही, किंवा भाजपचे आमदार किंवा खासदार जे आहेत ते कधी महानगरपालिकेला सांगत नाही की तुम्ही या ठिकाणी हा गार्डन डेव्हलप करा. हा एक मोठा विषय आहे. आणि दुसरा, नाहूर रोड ओव्हर ब्रिज याचा रुंदीकरणाचा विषय गेल्या 20 वर्षापासून प्रलंबित आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना, मी तेव्हा आमदार होतो विधान परिषदेचा आमदार असताना मी 100 कोटीचा सँक्शन करून घेतलेला आहे त्या रुंदीकरणाचा विषय. तरी
तो पैसा आजपर्यंत वापरता आला नाही हे भाजपचे आमदार किंवा नगरसेवक किंवा खासदारला. हा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि ट्रॅफिकची मोठी कोंडी येणाऱ्या काळात त्या ठिकाणी होणार आहे. मुलुंड वेस्टमध्ये 2.5 लाखच्या वर आपली लोकसंख्या आहे आणि या ठिकाणी आपल्याकडे स्मशानभूमी पण एकच आहे. गेल्या 10 वर्षापासून माझी मागणी आहे की दुसरी एक स्मशानभूमीची गरज मुलुंड पश्चिम या ठिकाणी आहे, तरी कोणी त्यावर काम करत नाही. मग काय सांगायचं काय हा भाजप आणि शिवसेनेचे लोक? म्हणजे स्मशानभूमी नाही आणि 100 कोटीचा फंड आलेला असताना सुद्धा रस्ता काम पूर्ण होऊ शकलं नाही. झोपडपट्ट्यांमध्ये काम प्रामुख्यानं केलं जात नाही असा एक आरोप होतोय आणि जे उद्यानं आहेत ती फक्त हाय रेसिडेन्शियल एरियात होतात. काय तुमचा अनुभव? सप्रा साहेबांनी जे सांगितलं त्याला मी सहमत आहे. आपण जर पाहिलं असेल मुलुंडमध्ये हाय सोसायटी आहेत, म्हणजे साईप्रस असेल, चिंतामणी गार्डन असेल, या ठिकाणी अत्यंत रुनवल केलं, म्हणजे मी हाय प्रोफाईल ठिकाणचंच बोलतो आहे. जेवढे पण गार्डन्स आहेत त्या ठिकाणी इतक्या सुंदर प्रकारे त्यांनी सुशोभीकरण केलेलं आहे. परंतु आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण तुम्ही पाहतायच, आज गेल्या 20-25 वर्षापासून असंच पडलेलं आहे. आज या ग्राउंडला कमीत कमी 5 कोटीचा फंड सँक्शन झालेला आहे माझ्या माहितीनुसार, 4.5-5 कोटीचा. परंतु 4.5 कोटी गेलेच कुठे? मुलुंडमध्ये एकूण 84 कोटी रुपये फंड या मुलुंडच्या गार्डनच्या सुशोभीकरणासाठी दिलेले आहेत. पण आम्हाला म्हणजे झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी त्याचा काही उपयोग नाही आहे. महानगरपालिकेतील अधिकारी, भ्रष्ट अधिकारी आणि काही नगरसेवक लोक यामध्ये इन्व्हॉल्व असतील, आम्ही त्यांचा निषेध करतो. एकूण आपण पाहिलं की झोपडपट्ट्यांच्या जवळची जी मैदान आहेत ते विकसित होत नाहीत. शिवसेनेकडे आपण परत जाऊया किंवा कारण सत्ताधारी पक्ष आहे तुमचा, जिथं झोपडपट्ट्या आहेत त्याच्या जवळची जी मैदान आहेत किंवा उद्यान आहेत ती विकसित न होता फक्त हाय प्रोफाईल रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्समध्येच त्या विकसित होता असा आरोप होतो. मला वाटतं मुलुंड हे गार्डनचं शहर म्हणूनच ओळखलं जातं. मला वाटतं हे एकच गार्डन आहे, हे काही अपवाद असेल याला, की इथे जास्त कोणाचं लक्ष नगरसेवकांनी केलं नसेल. पण मुलुंड ईस्टच्या जर पूर्वेला आमच्याकडे गेला तर तुम्हाला गार्डन सिटी म्हणूनच मुलुंड हे शहर ओळखलं जातं असं मला तरी वाटतं. की ह्या गार्डनच्या बाबतीत मात्र जर बरेच वर्ष आम्ही इथे काय कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाही हे मात्र मान्य करतो. काही झोपडपट्ट्यांजवळची जी उद्यानं आहेत ती पूर्णपणाने विकसित केली जात नाहीत, मात्र मोठ्या उच्चभ्रूच्या कॉम्प्लेक्समध्ये विकसित केले जात असल्याचा आरोप होतोय. पाहूया या ब्रेकनंतर घेऊया की नक्की मुलुंडमधले ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यात का अपयशी ठरलेत. कारण की इथं शिवसेनेची पण सत्ता आहे महानगरपालिकेमध्ये आणि भाजपचे आमदार इथं वर्षानुवर्षे इथं निवडून जात आहेत, का नगरसेवक हे आहेत. घेऊया एक ब्रेकनंतर जाणून घेऊया की नक्की याच्या मागचे गुन्हेगार कोण आहेत. ब्रेकनंतर IBN लोकमतच्या मुंबई कुणाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण जाणून घेत आहोत की मुंबईच्या समस्या आहेत. इथं नगरसेवक आणि आमदार भाजपचे असं प्राबल्य असल्यानं त्यांच्याकडे थेट रोख आहे. मात्र आमदार इथून ऐन कार्यक्रमातून निघून गेल्यानंतर त्यांच्या वतीनं शिवसेना सत्ताधारी पक्ष आहे तो उत्तर देतोय. आरोप होतोय की झोपडपट्ट्यांच्या जवळची जी मैदानं असतील, ज्या गार्डन्स असतील त्या पूर्णपणे विकसित होत नाहीत. त्याशिवाय इथल्या रुग्णालयाचा प्रश्न आहे तो तिथं कर्मचारी नसतात. का याच्याकडे दुर्लक्ष होते? सर्वप्रथम उद्यानांचा जो विषय तुम्ही घेतला तर मुलुंड पश्चिमेचा विषय आहे. मुलुंड पश्चिमेला पूर्वी शिवसेना भाजपा युती आम्ही महानगरपालिका लढवली मागच्या वर्षी, त्यावेळेस आमची युती होती आणि वाटाघाटीमध्ये 4ही ह्या ज्या वेस्टच्या सीट आहेत मुलुंड पश्चिमेच्या त्या भाजपाने लढवल्या. तिकडे भाजपाचे नगरसेवक देखील निवडून आले आणि मुलुंड पूर्वेला मात्र शिवसेनेचे मागच्या पंचवार्षिक जी महापालिका होती त्याच्यामध्ये शिवसेनेचे 2 नगरसेवक होते. तर जिथे शिवसेनेचे नगरसेवक आहेत तिथे नक्कीच उद्यानं अतिशय सुस्थितीमध्ये आहेत आणि बाकीच्या ज्या सुखसुविधा ज्या नगरसेवक फंडातून मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून शिवसेना नगरसेवकांनी नक्कीच पुरवलेल्या आहेत. आता वेस्टचं असं म्हणाल, ईस्टला तर नक्कीच पूर्वेला जास्त स्लम नाही आहे, पण वेस्टला मोठ्या प्रमाणात स्लम आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात सुव्यवस्था करण्याचा प्रयत्न केला, पण कसं असतं की काही काही ठिकाणी थोड्याशा उणीवा राहतात हे शिवसेना ही मान्य करताय. काय सांगाल तुम्ही? सध्या आमच्याकडं कॉलनीमध्ये जे पाऊस पडला, पावसामध्ये जी नुकसान झाली आणि त्या नुकसानीमध्ये स्लमचे जे कामं केलेले होते पूर्वीचे फार उद्ध्वस्त होऊन गेलेले आहेत. लाद्या बिद्या म्हणजे रस्ते गटारे खराब झालेत, ते अजूनपर्यंत बनत नाहीत. दुसरी गोष्ट, कॉलनीमध्ये गार्डन आहेत 2-3, ते गार्डन फक्त नावापुरते आहेत.
तिथं बसायला नाही किंवा हिरवळ नाही किंवा काहीच नाही. फक्त मेंटेन नावाला ते करून ठेवलेलं आहे. मेंटेन होत नाहीत स्लमच्या एरियातले. काय सांगाल नाही तुम्ही? गार्डनच्या बद्दल म्हटलं, यापूर्वी आता सध्या राष्ट्रवादीच्या 8-9 महिन्यापासून नगरसेवक आहे, पण याच्यापूर्वी बीजेपीच्या नगरसेविका होत्या. त्या बोगस जात कास्ट सर्टिफिकेटमुळे बाद झालेल्या आहेत. परंतु त्यांनी या अगोदर या मैदानासाठी सिद्धार्थ उद्यान, डम्पिंग रोड इथे जो फंड पास केला होता, त्याची आमची महत्त्वाची मागणी आहे का त्यांची चौकशी झाली पाहिजे. तसेच प्रकाश गंगाधरे नगरसेवक आहेत, त्यांच्या वार्डामध्ये 102 वार्डामध्ये महात्मा गांधी उद्यान आहे. वर्षामध्ये 2-3 वेळेस तिथे फंड पास होतो. म्हणजे हा अन्याय कोणत्या मैदानावर होतो? ठराविक ठिकाणीच फंड यूज केला जातो असा आरोप होतोय. काय सांगाल तुम्ही? माझं असं म्हणणं आहे की आज आपल्या मुलुंड विभागामध्ये बीजेपीचे 2 नगरसेवक असे आहेत की ज्या बीजेपीचा एक गटनेता आहे, एक बीजेपीचा सुधार समिती अध्यक्ष आपल्या पूर्ण मुंबई शहराचा आहे. मग ह्या उपनगरामध्ये का विकास केला जात नाही? आज माझ्या मित्रांनी सांगितलं का मुलुंड कॉलनी हा विभाग त्या ठिकाणी फक्त गुरु गोविंद सिंग हा एकच मार्ग आहे, पण त्या गुरु गोविंद मार्गसाठी 10 वर्ष झाले आम्ही सतत पाठपुरावा करतो. त्या ठिकाणची काही दुकानं तोडली गेली आहेत. या ठिकाणचे जे स्थानिक आमदार आहेत त्यांची 2 दुकानं आहेत आणि त्या 2 दुकानांमुळे त्या ठिकाणी 60,000 लोकांना त्याचा दररोज सकाळ संध्याकाळ त्रास सहन करावा लागतो. त्याला जबाबदार कोण? आणि आमदार म्हणतात आम्ही कामं केली. कसली कामं केली? लोकांना एवढी खोळंबा खेळखंडोबा होत आहे, पण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लक्ष त्या ठिकाणी दिलं जात नाही. आज महानगरपालिकेचं विक्रोळीपासून ते मुलुंडपर्यंत एकच हॉस्पिटल आहे, पण त्या हॉस्पिटलमध्ये पण एवढा बीजेपी आणि बीजेपीचा एवढा भ्रष्टाचार चालू आहे की ते हॉस्पिटल बनवायला त्यांना वेळ मिळत नाही, जेव्हा की सुधार समिती अध्यक्ष आपल्या मुलुंडचे असताना देखील त्यांना त्या कामामध्ये वेळ मिळत नाही. ही आमच्या रुग्णालयाचा प्रश्न आहे, मैदानांचा प्रश्न आहे. तुम्ही सांगा की ज्या पद्धतीनं तुम्ही काम करता विरोधी पक्षात असल्यामुळे दुर्लक्ष होतं इकडच्या. विरोधी पक्षात असल्यामुळे आम्हाला थोडासा फंडचा नक्कीच फरक पडतो, कारण जे सत्ताधारी पक्ष असतात ते आपल्या नगरसेवकाकरता महापौर किंवा स्टँडिंग कमिटी चेअरमॅन हे बऱ्यापैकी फंड देतात. विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना फंड न मिळाले कामं अडकत आहेत. तुम्ही मगाशी सांगत होता की रुग्णालयाचा प्रश्न आहे. रुग्णालयाचा प्रश्न सोडवण्यातल्या काय अडचणी होत आहेत तुमच्या? ते त्यांना भाजपला विचारा, शिवसेनेला विचारा. 20 वर्षापासून सत्तेत आहेत आणि आपण पूर्ण मुंबईचं जर बजेट बघितलं तर ते 20 किंवा 25% जास्त ते वापरतच नाही. कुठलाही फंड असू द्या, ते रुग्णालयाचा असू द्या किंवा रोडच्या असू द्या किंवा काही असू द्या, 20 ते 25% जास्त ते वापरत नाही. आणि हे झाडाचा विषय आता निघाला होता मुलुंडमध्ये. आता तुम्ही बघितलं तर झाडं कमी आहेत आणि भाजपचे जे आमदार आणि जे नगरसेवक आहेत त्यांचे बोर्ड जास्त आहेत. म्हणजे काय चाललं काय मुलुंडमध्ये? काय चाललंय असा प्रश्न आहे. अनेक प्रश्न आहेत, काय सांगेल? आता विषय जर का घ्यायचा म्हटला तर सुशासन आणि प्रशासन याच्यामधलं भाषण नको, प्रश्न सांगितलं. प्रश्न सांगतोय. जर का झाडांबद्दल बोलता तर बाजूला रिचर्डसन क्रुडास म्हणून कंपनी आहे, तिथे 128 झाडांची कत्तल झाली. पूर्णपणे त्याचा रिपोर्ट आहे, पालिकेच्या अधिकाऱ्यांचे रिपोर्ट आहेत, बनवलेले आहेत, महापौरांपर्यंत पत्रव्यवहार झालेला आहे, परंतु त्याच्यावर काही कारवाई होत नाही. शिवसेना सत्ताधारी पक्ष आहे, का कारवाई होत नाही? जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते काही लोकांकडे. रुग्णालयाचा विषय म्हणाल तर रुग्णालयाचं नाही, झाडांचं 128 झाडं तोडल्याचा आरोप होतोय. केस होत नाही किंवा कारवाई होत नाही. खरं तर हे जे रिपोर्ट्स आहेत ना, ते महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही देखील जाऊन विचारणा करणार आहोत की हे अशा प्रकारचं जे आहे ते कशामुळे घडतं आणि ह्याच्यावरती शिवसेना लक्ष ठेवून ते शिवसेनेचा आत्तापर्यंत लक्ष ठेवायला कदाचित वेळ मिळाला नाही. तुम्ही सांगा की ज्या पद्धतीने तर मुलुंडचे प्रश्न आहेत ते सुटत नाहीत, कशामुळे सुटत नाहीत? मुलुंडचे प्रश्न सुटत नाही असं बोलण्याचा कोणाला अधिकार नाही. जर मुलुंडचे प्रश्न सुटले नसते तर ह्या सुखसुविधा ज्या युतीच्या राज्यातून आताच उद्धव साहेबांनी आता खूप मोठ्या जलबोगद्याचं उद्घाटन केलं. कशासाठी केलं? कुठल्या माध्यमातून केलं? की युतीच्या माध्यमातून कामं होत आहेत त्यांच्याकडे विरोधी पक्ष शेवटी विरोधाची भूमिका घेणारच, बरोबर. मग घेत असताना हे जो रोडचे कामं चाललेले आहेत किंवा इतर काही समस्या आहेत त्या युतीच्या माध्यमातून होत होत्या. युती काम करते, विरोधी पक्षाची भूमिका मांडण्याचं काम करतोय आणि आम्ही युतीच्या माध्यमातून आता तुम्हाला महानगरपालिकेच्या माध्यमातून आता ज्या युतीचे जे राज्य आलं बाकीच्या ह्याच्यातून तर रिझल्ट कुठल्या प्रकारे भेटला की काम झालं म्हणून रिझल्ट. निवडणुकीचा रिझल्ट कामं झाली म्हणून मिळालं आहे असं म्हणतात. आणखी एक जाणून घेऊया. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे पोलीस प्रशासन इथलं वनमाने साहेब ते आम्हाला काही सहकार्य करत नाही. आम्ही जायचं कोणाकडे? जर आम्हाला काही समस्या असतील हे अधिकारी आणि पोलीस प्रशासन हे मिळून ह्या लोकांना त्रास देत आहे. आज एक मला सांगतो मी, आज मुलुंडमध्ये कचऱ्याची एक गंभीर समस्या आहे. आज राष्ट्रवादीचे नगरसेवक आहे मीनाक्षी पाटील, त्यांनी एक कार्यक्रम घेतला आहे. सुका कचरा जे आहे त्या डबे वाटप आज त्यांनी ठेवलेलं आहे. अहो डबे तुम्ही वाटून काय करता? जो कचरा घेऊन कोण जाणार? कचरा घेऊनच जात नाही तर डबे वाटून करणार काय तुम्ही? वरवरची कामं. अजून एक मिनिट. आणि एक
आपण महानगरपालिकेच्या विरोधामध्ये काय करायला गेलो. आज विनोद चव्हाणसारखा एक सच्चा कार्यकर्ता त्यांनी झाड तोडते म्हणून कंप्लेंट केली, आज त्याच्यावरती गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होतो जे काम करतात त्यांच्या वतीनं. काय सांगाल? गुन्हा दाखल आहे. प्रश्न असा आहे की आता त्यांनी कचऱ्याचा जो मुद्दा दाबला, कचऱ्याचा मुद्दा त्यांनी सांगितला तो अगदी बरोबर आहे. तुम्हाला जर सांगायचं म्हटलं की भाजपाची जी नौटंकी मुलुंडमध्ये चालली आहे ना, केंद्रामध्ये सरकार भाजपाचं, राज्यामध्ये सरकार भाजपाचं, या ठिकाणी गेली 20 वर्ष सत्तेमध्ये युतीचं शासन आहे. आणि किरीट सोमय्या म्हणजे त्या माणसाला विदूषक म्हणतात. किरीट सोमय्यासारखी व्यक्ती मुलुंड पूर्वेला डम्पिंग ग्राउंडसाठी उपोषणाला बसते. डम्पिंग ग्राउंडसाठी उपोषणाला बसण्याची त्यांना गरज का भासते? केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार आहे, महानगरपालिका तुमची. डम्पिंगचा प्रश्न ताबडतोब सोडवा ना. कशानं लोकांना मूर्ख बनवत आहे? आज आमच्या विभागात स्थानिक नगरसेवक आहे मनोज कोटक, हे त्यांचे नेते, सभागृहातले नेते आहेत त्यांच्या विभागामध्ये झाडांची कत्तल करून त्या झाडांना रंगरंगोटी केलेली आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माणाने स्वतःच्या खर्चाने, स्वखर्चाने त्या ठिकाणी झाडं लावली आणि त्या झाडाचं संगोपन देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना करते. अनेक ठिकाणी डम्पिंगचं मर्यादा ही 2005ला संपली आहे, तरी सुद्धा ते चालू आहे. आणि दुसरी नवीन जागा अजय मेहता यांनी ऐरोली ब्रिज जवळ त्यांनी निवडली. त्याला आम्ही जाऊन त्या ठिकाणी विरोध केला आणि हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कायमचा विरोध असेल. कायमचा विरोध असेल. आणखी हे जाणून घेऊया. थोडक्यात सांगा, कुठला प्रश्न आहे की जो तातडीने सोडवण्याची गरज आहे? तातडीने सर्वच प्रश्न सोडवण्याची गरज आहे. जे नागरी सुविधा सुधारण्यासाठी ज्यासाठी नगरसेवक या ठिकाणी नेमले जातात आणि त्यांचा पक्ष निधी पुरवला जातो, तर काही विशिष्ट ठिकाणीच तो निधी वापरला जातो. आणि भारतीय जनता पार्टीचे जे आपण इथे म्हणतोय की 3 नगरसेवक आहेत, ते 3 नाही 4 नगरसेवक होते आणि 3.5 वर्षानंतर त्यांना बरखास्त करण्यात आलं. म्हणजे ह्या भ्रष्टाचार ह्यांच्या नसानसांमध्ये एकूण त्यांनी सांगितलं आम्ही निवडून येतो कारण की आम्ही काम करतो, कामं केल्यामुळे निवडून आले. तुम्ही निवडून न येण्यामागची कारणं त्यांनी केलेली कामं आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. नाही, ते त्यांची जी जुमलेबाजी चालते ना, त्या जुमलेबाजी म्हणून ते निवडून येतात. आता डम्पिंगच्या विषयी म्हणजे आता आपण बघितलेलं आहे की गेल्या 6 महिन्यात 4दा नवीन टेंडर बोलवलेले आहेत, तरी कोणी येत नाही त्या डम्पिंग ग्राउंडवर काही ट्रीटमेंट प्लांट लावायला. अशी दुरवस्था झालेली आहे महानगरपालिकेची. आता हे भाजप आणि शिवसेनेच्या शासन आपल्याला कळावं लागेल. आणि एकाच गार्डनचं पुन्हा 1 वर्षात 2 वर्षात त्याला 63 लाख निधी, मागची नगरसेविका होती तिने 36 लाख रुपये निधी. म्हणजे वारंवार एकच निधी घ्यायचा आणि आपलं घर भरायचं काम या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी केलं. एकूणच लोकांच्या समस्या आहेत. शिवसेनेनं स्पष्ट केलं आहे की आम्ही निवडून येतो कारण की आम्ही कामं करतो. मात्र इथले अनेक प्रश्न आहेत. रुग्णालयाचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न असेल, शाळांचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न इथल्या मुलुंड वासियांचे सुटलेले नाहीत. इथल्या DP प्लॅनचा गेल्या 20 वर्षात प्रश्न सुटलेला नसल्याचाही आरोप या निमित्तानं केला आहे. आपण इथंच थांबणार आहोत, भेटणार आहोत एका नव्या ठिकाणी आणि नव्या प्रश्नासह IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात मुंबई कुणाची मध्ये.